बोल. आज मी आपल्या समोर श्रीभ्रूण हत्येवरती एक पात्री नाटक सादर करणार आहे. काय आहे श्रीभ्रूण हत्या? उभा करायला लावलं मम्मी. श्रीभ्रूण हत्या म्हणजे आपल्या आई वडिलांना नको असलेल्या मुलीचा गर्भ काढून टाकणे. तिने असे काय पाप केले असते की ती तुम्हाला नकोशी वाटते? मुलगीच तर खरी पुण्यवान आहे. ती दोन्ही घरांचा उद्धार करते. म्हणूनच म्हणतात, मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी. मुलगीच जर जन्माला आली नाही तर या मानव जातीचा वंश पुढे चालणार कसा? अशा या मुलीला जन्माला येण्याआधी मारणारे तुम्ही कोण? तुम्हाला बघायचंय मुलगी किती प्रेमळ असते ते? आईच्या पोटातला हा मुलीचा गर्भ तिला जन्माला येण्याआधी मारण्याच्या तयारीत असलेल्या तिच्या वडिलांना काय सांगतोय ते ऐका. बाबा, ओ बाबा, झोपलात की जागीच आहात? ओहो, मी इकडून बोलते, आईच्या पोटातून. मला माहिती तुम्ही जागीच आहात. जागी राहून विचार करताय की मला जन्माला घालायचं की जाऊ? खरं सांगू, मला तुम्हाला भेटायला यायचंय हो बाबा. इतके दिवस आईच्या कुशीत झोपले, आता तुमच्या कुशीत झोपायला. बाबा, माझा जीव गुदमरतोय. मला श्वास घ्यायचाय बाबा, फक्त एक श्वास. बाबा, परवाच आईबरोबर मी तुमचं बोलणं ऐकलं. मुलगा झाला तर त्याच्यासाठी गादी, नवीन कपडे आणि खेळणी घेणार आहात. आणि मुलगी जन्माला आली तर? बाबा, नको मला गादी. तुमच्या मांडीवरच झोपेन. नवा फ्रॉक पण नको. तुमच्या जुन्या शर्ट कधीच जळून बसेल. तुमच्याशी कधीच वरती करणार नाही बाबा. पापी घेताना दाढी बदली तर मी अजिबात रागवणार नाही बाबा. तुमचं डोकं दुखलं तर डोक्याला बाम लावली. पण तुम्ही गालाच्या नाही घ्यायच्या ना, बॉल दुखतात आमचे. आणि हो, मैत्रिणींसमोर सारखं ठम्मा काकू म्हणून नाही चिडायचं ना, नाहीतर मी पण तुम्हाला ढेरी पॉप म्हणून चिडवेन. बाबा, तुम्हाला वेणी घालता येते? नाही? बरं, भांडी तरी खेळता येते? नाही? बाई ग, काहीच कसं येत नाही बाबाला. मग ऑफिसमध्ये जाऊन करतात तरी काय? आता लंगडी येते का म्हणून अजिबात विचारणार नाही या ढेरी पॉप. बरं, भातुकली तरी येते का बाबा तुम्हाला? मी असं ऐकलंय की भातुकलीचे डाव नेहमी अर्ध्यावरच मोडतात. आपला पण खेळ बाबा अर्ध्यावरच राहील का? बाबा, देवाचं घर कसं असतं हो? तिथे आई बाबा सुद्धा असतात की माझ्यासारखे सर्व मुलीच असतात? बोला ना बाबा, बोला ना बाबा. तुम्ही गप्प का? पण बाबा, तुम्ही मला देवाच्या घरी राहायला का पाठवताय? आपल्या घरी जागा कमी आहे म्हणून का? बाबा, मी ना आपल्या मनीमाऊसारखी कॉटच्या खाली एकटीच दडून बसेल. तुम्हाला कधीच त्रास देणार नाही बाबा. मी पण खूप सोबलं पाहिजे, पण त्यातलं एकही खरं होणार नाही. आज मी बोलते बाबा, उद्या मी नसणार. आभाळात उंच भरारी घ्यायची होती बाबा, पण मला काय माहिती उद्यापासून मला घरही तिथंच मिळतंय काय. बाबा, आजची रात्र तरी तुमच्या आणि आईच्या कुशीत झोपू द्या. फक्त एकदा कुशी हुंदका द्या. बोला ना बाबा, बोला ना बाबा. माझ्याकडे रात्र संपत चालली बाबा. उद्या सकाळी कुंडीतून सुकलेलं गुलाबाचं रोट जसं फेकून द्यावं, तसं डॉक्टर काका आईच्या कुशीतून मला उचकटून फेकून देणार आहे बाबा. हे तुम्ही बघू शकाल? काटेरी सुई आणि ब्लेड उद्या माझ्या अंगावर सपासप चालणार आहे बाबा. हे तुम्ही सहन करू शकाल? असह्य वेदना होत आहेत बाबा. सहन नाही होते वेदना. वाचवा, वाचवा. माझा आवाज ऐकूनही न ऐकल्यासारखे का करतात बाबा? का करतात बाबा? का करतात?
बाबा, तुम्ही रडताय? रडू नका. तुमचे डोळे पुसणारे एवढेच हात आता अस्तित्वातच राहणार नाही. तुमचे डोळे मी कधीच पुसू शकणार नाही बाबा. तुमचं डोकं दुखलं तर डोक्याला बामही लावू शकणार नाही बाबा. घोड्या घोड्या खेळताना तुमच्या पाठीवर सुद्धा बसायला आता मी राहणार नाही बाबा. जाऊ दे, आता मला कसलाही त्रास होत नाही, कसलीही वेदना नाही, संवेदनाही नाही. सारं कसं शांत शांत झाले बाबा. आता अगदी शेवटचा एक हट्ट करू. फक्त एकदाच कुशीत घेऊन ठम्मा काकू म्हणून चिडवा ना बाबा, प्लीज. मी नाही रागवणार, खरंच नाही रागवणार.